मोठे मोठे टावर बघितले ना तर असं वाटायचं वाव काय मस्त आहे ना, स्विमिंग पूल आणि गार्डन किती छान ना, किती मस्त यांचं सर्व लाईफस्टाईल छान आहे. छान असं फ्लॅटमध्ये मोठे मोठे आणि काही नाही, खाली यायचं गार्डन वगैरे, स्विमिंग पूल आहेत, छान मोठ्या सोसायट्या आहेत. पण जेव्हा त्याच्यामध्ये राहायला आले ना तर असं वाटलं का आपली जी चाळ सिस्टीम होती ना तीच बरी होती. कारण एकमेकांशी लोक भेटायचे, बोलायचे, सण साजरे करायचे. कोणी बिल्डिंगमध्ये आजारी जरी पडलं ना, एक आजारी असेल ना पूर्ण बिल्डिंग यायची त्यांना बघायला. इवन त्यांना जेवणसुद्धा आणून द्यायचे, विचारपूस करायचे, हॉस्पिटलपर्यंत न्यायचे. पण आत्ता फ्लॅट आहे ना, पूर्ण कम्प्लिटली फ्लॅट झाला आहे. तुम्ही घरात काय झालं आहे तुमच्या, तुम्ही मरून पडलं ना तरी बाजूवाल्याला काही खबर नाही. माझ्या बाजूला कोण राहतो हे पण मला माहीत नाही. कधीच त्यांचा चेहरासुद्धा मला बघायला भेटत नाही. फ्लॅटची सिस्टीम अशी झाली. म्हणजे पहिले वाटायचं बाबा मोठे मोठे टॉवर आहे, आपल्याला पण असं हवं आहे, आपण पण असं राहू. पण काही अर्थ नाही. आपण जे राहतो ना बिल्डिंगमध्ये किंवा चाळीमध्ये, जी ती मजा आहे ना ती या फ्लॅटमध्ये नाही आहे. बिलकुल शांत आहे पण काही अर्थ नाही त्याला. तुम्हाला बाजूवाले एक शब्दाने पण विचारणार ते बिल्डिंगमध्ये, पण खाली जरी उतरले ना तरी असे बघूनसुद्धा तुम्हाला स्माईल करणार नाही, बोलणार नाही. म्हणजे ओळखतात का नाही, मी तर बऱ्याच जणांना ओळखत पण नाही आहे. ओळखतात का नाही, ओळख पण दाखवणार नाही सोसायटीमध्ये, काही नाही. आपल्या आपल्या ॲटिट्यूडमध्ये निघून जातात. म्हणून जे पहिले दिवस होते ना ते सगळ्यात बेस्ट होते. निदान लोक एकमेकांना विचारायचे तरी. पण आत्ता अजिबात नाही, कोणी कोणाला विचारत नाही, काय नाही. पण जी मजा जी चाळीची होती ना, जी सण साजरे व्हायचे, सर्व एकमेकांना विचारायचे, दिवाळीत सगळे एकत्र यायचे एकमेकांच्या घरी. आमच्या बाजूला माझे जुने आहेत ते अजूनही आम्ही भेटतो, अजूनही आमचं तसंच रिलेशन आहे. पण ते पण आता बाजू दुसरीकडे गेले, आम्ही पण दुसरीकडे गेलो. पण ते आत्ता फ्लॅटमध्ये तशी सिस्टम राहिलेली नाही. कोणी म्हणजे एक वेगळाच ॲटिट्यूड आलेला आहे लोकांमध्ये. माहीत नाही काय काय चेंज झालं आहे एवढ्या 15 वर्षात तेच कळत नाही. इतका ॲटिट्यूड कुठून आला आहे. माणुसकी अजिबात राहिली नाही, कोणी कोणाला विचारत नाही. आणि जे आहेत घरामध्ये त्यांना कुत्रे पाळलेले आवडतात पण माणसं आवडत नाही, कुत्रे आवडतात पण माणसं आवडत नाही. असली आजची परिस्थिती झालेली आहे.